मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
राष्ट्रोळी शांतादुर्गा पंचायतन प्रसन्न श्री गणरायाला वंदन करून श्री रंगदेवतेला नमन करून आणि सिद्धेव रवनाथ राष्ट्रोळी व श्री शांतादुर्गा देवीला अभिवादन करून श्री रवनाथ राष्ट्रोळी शांतादुर्गा तरुण हौसे नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहोत श्री यशवंत राजणकर लिखित चंदन मावळकर निर्मित महान पौराणिक 3 अंकी नाटक संगीत अमृत मोहिनी। लेखक यशवंत रांजणकर, संगीत दिग्दर्शक श्री महादेव पारसेकर, दिग्दर्शक विधानंद पाळणी व श्री विजयदास गोढोळीकर, तालरक्षक किशोर गडेकर, मंजिरी मंगेश काशीनाथ नागवेकर, सूत्रधार रावजी मावळकर, सोमनाथ मावळकर, दीना मावळकर, उदय गडेकर, कार्तिक शेट्ये। या नाटकात भाग घेणारे कलाकार शंकर, रजत रमेश मावळकर, विष्णू चंदन रामा मावळकर, इंद्र अमोल नरेंद्र वळवईकर, किरमिर गीतेश दीना मावळकर, अकंद रावजी रामा मावळकर, नारद गुरुदास रामा मावळकर, भस्मासूर विजयदास दशरथ मावळकर, पार्वती शारदा शेडकर, मोहिनी सोनिया विजयदास मावळकर, देव निकेश गुरुदास मावळकर, वंश मावळकर, यश गडेकर। तरी सहर्ष सादर करीत आहोत महान पौराणिक 3 अंकी नाटक संगीत अमृत मोहिनी। अमृत मोहिनी, अमृत मोहिनी। नारायण नारायण कलियुग जवळ येत चालल्याची लक्षण आहेत ही। थांबा थांबा, इकडं कुठं चालला? आमंत्रण द्यायला नको देऊ आमंत्रण।
अनाथाला मुनिवरी काय या पिण्याच्या परमित बुद्धीचा असा अंत पाहत देवादी देवानी अगदी कडक ताकीदच देऊन ठेवली आहे. त्यांच्या किडा रंगाचा भंग कोणी करायचा नाही म्हणून पार्वती माई त्याच अटीवर तर बसले खेळायला. असं असं वा, सदाशिवाचा खेळ चालला आहे तर वा, अगदी वेळ पण हे शतक काढले आहे आणि अगदी आनंद पण खेळत आहेत नाही का? तर हो, पार्वती माई अर्धांगी नसल्या म्हणून काय झालं, पण सारखी किती वेळा हार पत्करायची. जीवाला फाल लावून घेतला आहे स्वामीने. वा, धन्य स्वामी धन्य सेवा. हे सगळं खरं धरून चाललं असतं नंदिकेश्वरा. अरे अशी मान हलू नकोस नेहमीप्रमाणे. इतकी युगानुयुग नटेश्वराच्या सेवेत घालून तुला त्याची अजून परिवार पटत नाही. बर? बर? बर तरी करा.
इथं कशाला आली असं देवीच्या मनात आलं ना, त्याच वेळी मी इथं आलोय. हा नांदा उगाच भलते सलते आरोप करू नकोस माझ्यावर. माझं काही लक्षच नव्हतं तुझ्या येण्याकडे. ही बघ मी आता पाहते आहे तुझ्याकडे. परमभाग्य, अति परमभाग्य. देवी आपली कृपा दृष्टी वत्सावर अशीच राहू दे. राहील बाबा राहील, पण तुझी दृष्टी मात्र आमच्याकडे वळवू नकोस. मागे असा झालाच आम्ही खेळताना. आमच्यात कलागत लावलीस ते स्वामींना भडकावलं. थेट कुशस्थळापर्यंत वरात काढलीस तू आमची. काही मागेश प्रभू, हे देवी भडकले आहेत. आता या दिनाची काही भडकत नाही. तेव्हा काही मागेश. अरे मुडा, मांगरीश नव्हे, मांगीश म्हण. मांगीश, मंगेश, मंगेश. इतकं काही टोचून बोलायला नको हा. आधी आपण भयंकर व्याघ्र रूपाने येऊन भेद्रवायचं आणि मग चुकीचा शब्द उच्चारला गेला की थट्टा करीत राहायचं. नाही हो देवी, प्रभू हे आपल्या कौतुकाने सांगत आहेत. त्यांना मांगेश मंगेश हेच नाव प्रिय आहे. नारदा, आज फारच मधुर मधुर बोलतो ऐसा. काय विचार तरी काय आहे तुझा? विचार कसला देव? माझ्यासारखा विष्णुदास मधुर नाही बोलणार तर काय हा शिवकाय नंदी? नारद मुने, हो हो, नाही तर आमंत्रण अनार्थाला. नारद मुनी, मी तुम्हाला बजावून सांगतो. नंदोबा, तत्पूर्वी आम्ही तुम्हाला बजावून सांगितलेल्या कामाचं काय? अरे बोल, नुसती मान का हलवीत राहील आहेस? भस्मत ना, चिता भस्मत ना आणलं आहे ना. अरे मग देह पाहू लवकर. चिता भस्म चर्चनासाठी चित्त कसं अगदी आतुर होऊन गेला आहे. हे चितानंद दे मधुर संवेदना, ते चितानंद दे मधुर संवेदना, ते चितानंद दे मधुर संवेदना. हे चिता भस्मना, हे
प्रयत्नाची पराकाष्ठा केली, पण तुझे हे पण परंतु ऐकून कान असे खिचून गेले आहेत माझे. कुठे आहेत ते बाकीचे सारे सुगण? पाहिलं ना नारद, यात आमचा काही दोष नाही. आजकाल सर्व शिवगणांना चिताभस्म गोळा करणे ह्या एकाच कामावर पाठवून देत असतो मी, पण पुरेसा चिताभस्म काही मिळत नाही. का रे बाबा, अलीकडे मृत्यू लोकालाही पट्टा मिळाला आहे की काय? तसं नव्हे, मृत्यू लोकावर मृत्यू होतातच, पण प्रभूना वाटेल त्याचा चिताभस्म नाहीच. आपण जाणतच त्यांना शिवभक्तांचा चिताभस्म हवं असं म्हणजे अलीकडे मानव प्राणी दीर्घायुष्यभर चाललेला दिसतोय, किंवा मृत्यू लोकांवरील शिवभक्ती तरी ओसरत चालली असावी. आहा नारद मुने, प्रभूंचा असा हा अधिशेप करू नका. आज प्रसंग काय आणि तुम्हाला थट्टा सुचते. प्रभू आज कधी नव्हे तितके क्रोधमान झाले आहेत आमच्यावर. कोणत्याही क्षणी आम्हाला भस्म देखील अरे मग टाका. फारच उत्तम. आम्ही भस्म होणार आणि फार उत्तम. ऐकलत ना देवी, हे सदैव म्हणणारे वैष्णव परदुखान कसे संतुष्ट होत आहे. ऐकलत ना, मला फारच उत्तम. आम्ही भस्म होणार आणि फार उत्तम. अरे उत्तमच नाही तर काय नंदिकेश्वर, सांप्रतच्या या भस्म दुर्मिळ परिस्थितीत तुमच्यासारखे परम शिवभक्त प्रत्यक्ष आपल्या प्रभूकडून भस्मसात होणं ही किती बरं भाग्याची गोष्ट आहे. प्रभूची किती बरं सोय साधेल. या परीत तुमच्या शिवभक्तीचं आणि जन्माचं सार्थक ते काय. देवी, मी म्हणतोय ते खोटं आहे का? नारदा, उगाच कशाला त्या बिचाऱ्याच्या दुःखावर आणखी टाकण्यात येतोस? एकेकाला टाकूनच काढलं पाहिजे चिता कष्टाने. म्हणे वणवण हिंदूनही शिवभक्तांचा चिता भस्म उपलब्ध होत नाही. मृत्यू लोकावरील सारे शिवगण नष्ट झाले की का तो यम आपल्या रेड्यासारखा सुस्तावून डोक्या काढीत आहे. राम राम राम, अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. उत्पत्ती, स्थिती, लय याचा सारा टोलच बिघडून गेला आहे. नारदा, अरे तो देवेंद्र काय करतो आहे? देवादी देवा, मी देवेंद्रच कडून आलो आहे आपल्याला आमंत्रण द्यायला. आमंत्रण? कसलं आमंत्रण? अमृत महोत्सवाचं, नंदनवनात साजरा होणाऱ्या अमृत महोत्सवाचं. आपण उभयट्याने सहपरिवार सहगण उपस्थित राहावं असं देवेंद्राचं खास आमंत्रण आहे. कशाबद्दल आहे हा अमृतोत्सव? आता तसं सांगायचं तर स्पष्ट काहीच कारण नाही, पण मी म्हणतोय आनंदाला प्रयोजन होत कशाला. पण आनंद तरी कशाबद्दल? का सर्वत्र काही ठीक चाललं आहे. देव अमृताचे एकमेव स्वामी अधिकारी झाले. देव शत्रू असराचा तेज नष्ट झाला. दैत्यगुरु शुक्राचार्याच्या शापामुळे पृथ्वी केव्हाच देवाकडून दैत्याकडून देवाकडे आली आहे. आणि असून हे देवांचे दासादास झाले आहेत. आणि एकूण कसलाच भय उरला नसल्यामुळे देवांची शस्त्र शस्त्राघरात आणि वीरत्व विलसात म्यान होऊन पडला आहे, असंच ना? पण देवादी देवा, त्याचं आता काय प्रयोजन? नाहीतर मध्यंतरी देवेंद्र स्वतः विष्णू भगवंताच्या भेटीस आला असता काहीतरी असं सांगत होता. नारदा, वीराचं शस्त्र आणि वीरत्व या दोन्ही गोष्टी सदैव लखलखीत ठेवायच्या असतात. मग काळ कोणताही असो, युद्धाचा किंवा शांततेचा. पण त्या मूळमठी देवेंद्राला हे कोणी कधी समजावून सांगितलेलंच दिसत नाही. स्वतः भगवान विष्णू तर सांगणारच नाही, कारण ते त्यांचे परमस्नेही उपेंद्र. त्यांना नुसता मित्रप्रमाद निस्तरणं तेवढंच ठाऊक. नारदा, माझे हे बोल तुला कटू वाटते, आणि मला हेही माहित आहे की तू ह्यात आणखी तिखट मीठ घालून ते भगवंताकडे पोहोचत देखील करशील. छान. आता आपण जर आमच्या नाव लौकिकाला असं तिखट मीठ घालू लागला तर प्रभू बोलणंच कुठलं. जाऊ दे नारदा, थोडी शांभवी प्राशन करणार आहेस का? काहीतरीच काय विचारायचं ते बिचाऱ्याला. त्याच्या जिभेला तर अमृताचा सराव झालेला आहे. हो, पण वत्सा, अधून मधून अगदी हलाहलाची जरी नसली तरी सांभवीची कसवट चव चाखून ठेवावी. अनुभव व्यर्थ जाणार नाही. अरे चा,
भस्मात हा खडा कसा काय आला? क्षमा असावीस, माझ्या लक्षात नाही आला तो. आणि तुझ्या लक्षात आला असता तर? हे काय विचारणं झालं का? लक्षात आला असता तर तो मी तसाच राहू दिला असता का? फेकूनच दिला असता. तर मग तो तुझ्या लक्षात नाही आला हे ऐकून ठीकच झालं. काही काही खडे वेचायचे असतात पण फेकायचे मात्र नसतात. धन्य प्रभू, आपल्या अद्भुत माया प्रसादाने निर्माण झालेला हा असुर आपल्याला प्रणाम करतो आहे. वत्सा, तुझं कल्याण असो. प्रभू, मी आपला दासानुदास सांगा, मी आपली काय सेवा करू? वत्सा, तू आणखी माझी काय सेवा करणार? युगाचे हे माझे अनुभवी सेवकगण असताना मी तुला आणखी कोणती सेवा सांगू? जा, मुक्त विहार कर. नाही भगवान, आपल्या सेहेत जर हा देव वेचला जाणार नसेल तर आपणच तो मला नष्ट करून टाकावा. नाही असुरा, तू अयोनी संभव आहेस. तुला प्रत्यक्ष देवही नष्ट करू शकणार नाही. हे तुला जन्मसिद्ध वरदान आहे. आपली सेवा दैवी नसेल तर हे वरदानच मला शाप ठरेल. दया करा प्रभू, दया करा. या माझ्या गणांना अवघड ठरलेली सेवा करशील? मी माघार घेण्यासाठी जन्मलेलो नाही. पहा, अखिल त्रैलोक्यात अपूर्व आणि पवित्र अशी गोष्ट नित्य नेमाने आणून द्यावी लागेल. आम्हाला तिच्या प्रिथ आणखी काहीच प्रिय नाही. प्रभूंनी आज्ञा करावी. शिवभक्तांचा चिताभस्म. असुरा, विचार करून सांग, ही सेवा तू स्वतःहून मागून घेत आहेस. मागून घेतलेली, स्वइच्छेने स्वीकारलेली सेवा तपश्चर्येहून कडक असते. ओर तपश्चर्येने लाभणार नाही असा हा देह आपण मला दिला, त्याचं सेवनच. प्रभू, आपला सेवक म्हणून माझा स्वीकार करावा. असुरा, माझा तुला आशीर्वाद आहे. उमे, आजपासून मी याला माझा सेवक म्हणून स्वीकारतो आहे. हा आहे माझा भस्मासुर. ही आपण असुरांची आजची अवस्था. ज्याने 10 युग पृथ्वीवर राज्य केले आणि 12 वेळा देवांशी युद्ध केली, त्यांना आज हे देवभीत प्रमाण अधोलोक पत्करावा लागलाय. त्या कुटीलमती देवांचं दास्य तरी. हर हर हर, काय हे आमचं दुर्भाग्य. अरे, इतर असुरांना निदान स्वर्गलोक, वैकुंठ अशा उत्तम स्थानी देवांगना, गंधर्व कन्या, अप्सरा आहेत. उलट आपण या स्मशान कैलासात एकाहून एकपेक्षा विरूपाच्या ताजळ्यात सापडलो आहे. स्वामी पासून सेवकापर्यंत काय ते एकेकाचे मुकडे आणि आपण त्यांचे दास, दासांचेही दास. हर हर, काय हे आमचे दुर्भाग्य. स्वतःला दैत्य गुरु म्हणणाऱ्या त्या शुक्राचार्याच्या श्रापामुळं पृथ्वी ही दैत्याच्या हातून देवाकडे गेली आणि त्या लपड कन्येमुळं, देवयानीमुळं संजीवनी विद्याही देवाने प्राप्त झाली. कुऱ्हाडीचा दांडा आणि गोत्यास काय म्हणतात तो असा. हर 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 हर, काय हे आमचे दुर्भाग्य. पण हे दुर्भाग्य दूर होऊन असुरांना पुनश्च उज्ज्वल भविष्य प्राप्त होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहे. चिन्ह दिसू लागली? सुचिन्ह मला तर कुठं दिसतच नाही. अरे,
नक्षत्र नसून भस्मासूर आहे, भस्मासूर. तो तर आपल्यासारखा सेवक, आम्ही तरी फार बरे निदान ह्याकडे तरी गोळा करतो. तो अहो रात्र फिरत मशालातून पायपीट करून भस्म गोळा करतो आणि तू त्याला सुचिंदा म्हणतो. आग लाव तुझ्या सुचिंदाला. अरे तुझं ते मौर्य म्हणत मुख अग्निमुखी पडू रक्षा मात्र रोगपती हो. असूर तुला कलंक कुठला? किरमिरा, तुझ्या क्रोधापेक्षा तुझ्या या असल्या जड जड भाषेचा मला भय वाटत. कवे तर कैलासावरील शिवगणाला सुद्धा ते मुनिराज काहीतरी असत बरोबर होते. तू त्यांचं शिष्यत्व पत्करलं नाहीस ना? शिष्यत्व? अरे मी गुरु होण्यासाठी जन्माला आहे. गुरु पाहशीलच तू, नवीन असुर योग उदयाला येईल आणि त्या असुर साम्राज्याचा राजगुरु मी असणार आणि अधिपती भस्मासूर. भस्मासूर? अधिपती भस्मासूर नाव काढताय हजार. भस्मासूर महासम्राट. भस्मासुरा, तुला 100 वर्ष आयुष्य. अरे मूढा, 100 वर्ष नव्हे तर अनंत काळ. भस्मासूर अयोनी संभव असल्यामुळे याला कुणाच्याच हाती मृत्यू येऊ शकणार नाही. ही सारी प्रभूचीच कृपा. युगान युग त्यांची सेवा करण्याचा परमभाग्य मला लाभला. भोळा रे भोळा, भोळा आणि असाड. अरे तुला काहीच रे कसं कळत नाही? माझ्या प्रभूची माझ्यावर कृपा आहे. माझी सेवा पाहून ते प्रसन्न होतात आणि त्यांना प्रसन्न पाहून मला स्वर्ग सुखावून अधिक आनंद मिळतो. बस त्याहून मला अधिक ते काय कळायला. भस्मासुरा, बोलाची कडी आणि बोलाचा हात त्यातच तुला समाधान मानायचं असेल तर माझी काहीच हरकत नाही. पण स्वर्ग न पाहता त्या स्वर्ग सुखाच्या गोष्टी करू नकोस. एकदा माझ्या बरोबर चल. स्वर्ग म्हणजे काय, स्वर्ग सुख म्हणजे काय हे प्रत्यक्ष पहा. नाही रे गावा, प्रभू सेवेसाठीच वेळ पुरत नाही तर तुझा तो स्वर्ग पाहण्यासाठी कुठं सवड काय. अरे काम चुकार सुरानो, इथं बसून गप्पा टप्पा काय करतात? मूर्खाची मागोळ जात. इथली सगळी कामं काय तुमचे पूर्वज देऊन जाणार आहेत? आता थोड्याच वेळात साक्षात देवेंद्र इथं येणार आहेत. त्यांच्या स्वागताची सिद्धता कोणी करायची? आणि तू रे भस्मासुरा, तुला काही काम आहे की नाही? नंदिकेश्वरा, माझं काम मी केव्हाच पूर्ण केलं आहे. तुझं काम म्हणजे त्या 4 चिमट्या चिता भस्म हाणायचं हेच ना? अरे त्याला कितीसा वेळ लागतो? चुटकी सरसे करायचं काम ते. भस्मासुरा, चिता भस्म आणलंस? होय प्रभू. वत्सा, तुझी धन्य आहे. पहा उमेश, हा भस्मासूर आम्हाला लाभल्यापासून आम्हाला चिता भस्माची काहीच चिंता करावी लागत नाही. केवळ याच्यामुळे अलीकडे आम्हाला भस्म चर्चेचा आनंद अगदी मनसुक्त लुटता येतो. तुझ्या या एकनिष्ठ सेवेने अगदी अल्पविधीतच तू आम्हाला प्रसन्न केला आहेस. आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. तस्मात पाहिजे तो वर मागून घे. आपली कृपा दृष्टी अशीच राहो. बोले ना, मध्येच बोलतो त्याची क्षमाचा. वरदान देणारे आपण हे खरं, पण ते देत असताना हा असुर आहे हे मात्र विसरू नये. आणि तसंच पाहायचं तर वरदान मिळवण्यासारखं ह्या असुराने असा काय मोठा पराक्रम केलाय? रोज काही चिमट्या चिता भस्म आणायचा हेच ना? नंदोबा, असा पराक्रम आपल्याला कधी साधत नव्हता.
दिवसांदिवस चिताभस्म गोळा करणं कठीण होत चालल्याची तक्रार आपणच तर करीत होता. पण देवादी देवा, मला ते तेवढं एकच काम पाहायचं नव्हतं. या कैलासाची सारी व्यवस्था मलाच पाहावी लागते. पण त्याकरिता असुरा सकट किती दास गण तुझ्या दिमतीला उभे आहेत. त्यापैकी कुणालाच हे जमलं नाही ते हा करून दाखवतो आहे. वृषभा, कोणत्याही गोष्टीचं मूल्य हे निष्ठेनेच होतं. चल भस्मासुरा, आपण मानसरोवरावर जाऊन येऊ. पाहिलं ना देवी, हा असुर अवतारल्यापासून आम्हा जुन्या सेवकांना हा असा प्राण उतारा सहन करावा लागतो. प्रभूवर त्याने अशी काही मोहीम घातली आहे की त्याच्याशिवाय जणू त्याचं काही पानच हलत नाही. देवी, आता आपणच प्रभूंना वेळी सावध करावं. नाथांचा मूळ स्वभाव तुला ठाऊक का नाही नंदी? एकदा का कुणावर त्यांची कृपादृष्टी झाली की त्यापासून त्यांना परावृत्त करणं म्हणजे महाकठीण कर्म. त्या बाबतीतला त्यांचा हटवादीपणा तू जाणतोस. त्यावरून प्रत्यक्ष स्वकीय देवांशी सुद्धा संग्राम करायला मग ती मागे कोणाशी संग्राम करण्याच्या गोष्टी होऊन राहिल्या आहेत? जगन्माते, निदान आमच्या स्वर्ग साम्राज्याकडे तरी कैलासाची वक्रदृष्टी वळू नये. ये देवेंद्रा, तुझं कल्याण असो. आपला आशीर्वाद जगन्मातेनं सार्थ करावा. असं नसतो महाराज. देवेंद्रा, तुझं क्षेम आहे ना? शची आणि जयंत यांचंही क्षेम आहे ना? आपणा त्यांच्या कृपेने अजून तरी आम्हा सर्वांचा क्षेम आहे. परंतु देवी, अमृत महोत्सवापासून आमच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकू लागली आहे. म्हणूनच आज इथे असा जातीने आला आहोत आपल्या या दासाकडून काय प्रमाद घडला हे जाणून घेण्यासाठी. का तुझ्याकडून आमचा प्रमाद घडला हे कोणी सांगितलं तुला? कुणी सांगायलाच कशाला हवं देवी? मुद्दाम नारद मुनींकडून सुद्धा आमंत्रण पाठवून आपण स्वर्गातल्या अमृत महोत्सवाला आला नाही. देवेंद्रा, तुला ठाऊकच आहे की आम्ही सहजा भक्तागाजाखेरीज कधीच कैलास सोडत नाही. आणि उत्सव समारंभाचं जर म्हणशील तर दक्ष यज्ञाच्या त्या कटू अनुभवापासून नाथांप्रमाणेच माझीही या बाबतीतली चव फार नष्ट होऊन गेली आहे. देवादी देवांची आमच्यावर अवकृपा तर झालेली नाही ना? अवकृपा नसावी महाराज, परंतु चिताभस्मावरून स्वामी मध्यंतरी बरेच प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी एकूण जगत चालनाबद्दल स्वामींनी आपली नाराजगी व्यक्त केल्याचे समर्थ. महाकालाला वंदन असो. फक्त कृपादृष्टीच्या अभिलाषेने आलेला. कल्याण मस्त. बस देवेंद्रा, सर्व काही क्षेम आहे ना? आपली कृपादृष्टी नसेल तर काही शेम ना. देवेंद्राला असं परावलंबित बोलणं शोभत नाही. अरे, देवांचा राजा तू, स्वतःच्या पराक्रमाने तू हे पद मिळवलं आहेस. जोवर तू या पदाची प्रतिष्ठा राखतो आहेस तोवर तुला कुणाच्याही कृपेची अपेक्षा करायची काहीच गरज नाही. आणि आपलं शासन जर उत्तम असेल तर भय कुणाचा आणि का? मी म्हणतो ते खरं आहे ना देवेंद्रा? सारी सृष्टी तत्व नीट पाळली जात आहेत ना? होय देवा देवा, असुरांचा काटा आता कायमचाच निघाला आणि यज्ञ कर्म ही निर्विघ्न चालली आहे. सृष्टी नियमात असुर हा एकमेव अडसर मानतोस तू. तण वाढलं, जीव जंतूंचा उपद्रव्य वाढला म्हणजे तेवढ्यापुरतीच नंदवनाची निगराणी करायची. तण आणि उपद्रव्य नष्ट झाले की निगराणी करायची काहीच आवश्यकता नाही असंच समजायचं. तसं नव्हे महादेवा. तसं असेल तर नंदवनाच्या निगराणीच्या दृष्टीने उपद्रवी तण आणि जीव जंतू उपकारकच आहे असे म्हणायचे. महाकालांच्या बोलण्याचा अर्थ आम्ही समजलेलो नाही. जाऊ दे देवेंद्रा, आमच्या या भक्तगणातील हा नवा सेवक पाहिला आहेस का? भस्मासूर याचं नाव. देवेंद्राचा जय जयकार असो. असुरांना आश्रय देण्याचा छंद महादेवांना शोधतो आणि पेलतो. मोठा निखळ निष्ठवंत आहे हा. आम्हाला सदैव प्रसन्न ठेवतो. काही वर माग म्हटला की नकारतो. पहा देवेंद्रा, हा भस्मासुराच आता आम्हाला वरदान ठरलेला आहे. कधी स्वर्गात आला तर त्याला सन्मानाने वागवायला मात्र विसरू नकोस. ठीक आहे, आम्ही आता येतो. आमच्या ध्यान धारणेचा समय झाला आहे. चल भस्मासुरा.
इंद्राकडे महादेवांचं चांगलंच ग्रस्त दिसत आहे. इंद्रदेवा, आपण आता हे पाहिलं हे उत्तम झालं. आपण आलात तेव्हा देवीना मी हेच सांगत. देवी नाही ते आता म्हटलं असेल. अगदी चांगलंच पटलं. एक दिवस भोलेनाथ त्याला नको तो वर देतील आणि सर्वांनाच पस्तावा करावा लागेल. पण तो वरदान नको म्हणतो ना. हो, ही असुरांची दान. आरंभी नको नको म्हणून बेसावत ठेवतील आणि मग हलके एक दिवस कसला तरी महाभयंकर मागून देतील. आणि आजवर स्वामीनी ज्या ज्या असुरांना वर दिला त्यांची नुसती नाव पहा. आपलं इंद्रपद धोक्यात आलं नाही म्हणजे झालं. पण महादेव त्याच्यावर एवढे प्रसन्न का आणि कशासाठी? चिताभस्म आणून देण्याची एक मार्त कामगिरी त्याच्यावर सोपविली आहे. हे काम मोठं कष्टाचं आहे हे कबूल करायलाच हवं. स्वामींनाही त्याची कल्पना आहे. पण हा असुर वाटेल त्या लटपटी कष्ट करून नित्य उदंड प्रमाणात ते मिळवून आहे. म्हणून तर स्वामीची त्याच्यावर एवढी कृपा. स्वामीचं मर्म अगदी नेमकं हेरून छान पकडून ठेवलं आहे त्याने. असं होय. चिताभस्म काय आणि चिताभस्मामुळे महादेव त्याच्यावर एवढे प्रसन्न काय आणि तो उदंड प्रमाणात मिळवून देत शकल्यामुळे महादेवांची त्यांच्यावर अशी मोहिनी काय. ठीक आहे, मलाही इंद्र म्हणतात आणि स्वतःला संभाव्य धोका असलेल्या साध्या किड्या मुंग्यांकडे सुद्धा दुर्लक्ष न करण्याचा या इंद्राचा शिरस्ता आहे. आणि आज इथं तर संकट सामना
माझ्या भक्तीचं सामर्थ्य अपुरं पडू लागलं आहे असं मला वाटतं. माझ्याकडून प्रभूची पूर्वी इतकी नीट सेवा होऊ शकत नाही. म्हणजे रे काय? स्वामींना मी पुरेसा चिता भस्म आणून देऊ शकत नाही. त्यांचा जरा देखील आग्रह नसताना मीच ही सेवा त्यांच्याकडून मागून देतो आणि आज तीच मला पार पाडता येत नाही. अहो रात्र पायपीट करूनही जेमतेमच प्रभूच्या सिद्धता करू शकतो. मानव प्राणी अलीकडे धीरदाश होत चाललेला दिसतो. नारायण, केव्हा मृत्यू लोकावरील मृत्यूला निर्वसित होण्याची वेळ तर आली नाही ना. आपण म्हणतात त्या तथ्य आहे मुनिवर, परंतु थोडे श्रम केले, भ्रमंती केली तर भस्म मिळू शकते. अरे मग आपल्या भक्तीच्या सामर्थ्याला असणंच श्रम करायला, भ्रमंती करायला तुझ्या शरीराचं सामर्थ्य अपुरं पडतं असं मुनिवर. स्वामीच्या सेवेसाठी स्वामीच्या कृपेने अगदी त्रिखंड पंथ घालण्या इतकं बळ आहे माझ्या मनकटात. परंतु अलीकडे अनुभव असा आहे की कर्म देत आणि दैव नेत. समोर चिता भस्म दिसते, पण ते गोळा करण्यासाठी पुढे सरसावता अचानक वादळ पाऊस येतो आणि ते मातीत मिसळून जातो. तर कधी तिथवर पोहोचून त्या गोळा करण्यासाठी वाकावं, तोच अगदी ध्यानी मनी नसताना सोसाट्याचा वाळा यावा आणि ते भस्म 10 दिशांना पार. असं सारखं रोज चाललं आहे. खरंच दैवगती रे बाबा, दैवगती. क्षमा असावी मुनिराज, मध्ये बोलल्याशिवाय राहत नाही. पण या माग दैवगती नाही, त्याहून आधी कुटील नीती आहे. कुठील नीती? मग ती कुणाची? तेवढं मात्र नारद मुनी तुम्ही आम्हाला विचारू नये, आम्ही तुम्हाला सांगू नये. तुम्ही त्याचं काही ऐकू नका नारद मुनी. तो कमालीचा कडवड झाला आहे. हल्ली स्वप्न पाहतो आहे तो. कसली स्वप्न? असुर साम्राज्याची. आणि त्याला म्हणे शुक्राचार्याच्या गादीवर बसायचं आहे. आहा भस्मासुरा, सज्जन म्हणून विश्वासाने तुझ्याशी बोललेल्या गोष्टीची अशी वाचाय नको, भेटायला नको. बरं बाबा, राहिलं. हा मी निघालोच. प्रभूच्या भस्मचर्चनाची वेळ होत आली आहे. फिरून एक वार प्रयत्न करून पाहतो. आणि फिरून एक वार तसाच हात हलवीत परत येशील. मग मी काय म्हणतोस तेच तुला पटायला लागेल. आज माझी एटाणी करतोस, तुझ्या सेवेची आणि तुझ्या भक्तीची एटाणी चाललं हे मात्र तुला उमकत नाही. राम म्हणे नारायण नारायण. किरमिरा, एकूण काय प्रकार आहे हा? सांगितलं ना नारायण मुनी, तुम्ही आम्हाला विचारू नये, आम्ही नव्हे आम्हीच ते तुम्हाला विचारावं, तुम्हीच ते आम्हाला सांगावं. अरे माझ्यासारखा या त्रैलोक्यात विश्वासाचा कोणीही आढळणार नाही. अगदी कोणालाही विचारून बघ. नाही, मुद्दा मग विचारा कशाला. पण आपले जे थोडे कानावर येते ते जरा काय काहीतरी कानावर माझ्याबद्दल. जेवढं मात्र नारद मुनी तुम्ही आम्हाला विचारू नये आणि आम्ही तुम्हाला सांगू नये. छान. आता हे नारदाबद्दलही चांगल्यात काही लागलं जात आहेत. तर नारायण नारायण कलियुग दुसरं काय. पण किमला ते जे काही असेल ते देवा मानवाचं. एक लक्षात ठेव, तुमच्या असुराविषयी खरी तळम असणारा माझ्यासारख्या त्रैलोक्यात कुणी आढळणार नाही. अगदाई कोणाला विचारू बघा. तरी सांगशील या काय मार्ग निघतोय तो. सांभाळून रे बाबा, नारद मुनीशी गाठ, तुझी वैकुंठाची खात्री. वाद पुरेसा नाही झाला. त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस तू किरमिरा. त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस तू किरमिरा. अरे तुला तर दैत्यगृहाची महत्वाकांक्षा आहे. तुझ्या ती छंद काही आहे. शुक्राचार्यासारख्या वृक्षापेक्षा तुझ्यासारखा तरुण तेजस्वी धडाडीचा गुरु लाभला असता तर असुरा त्रैलोक्याचे स्वामी झाले असते. स्वामी खरंच वाटतं ना तुम्हाला? अरे असं साक्षात तुझ्या स्वामी शंकरांना सुद्धा सांगायची तयारी आहे माझी. बोलावते ना, मी घाबरतो की काय? नको दुःख कोणाला सांगू नका.
तुम्हाला आम्हा असुराविषयी कळकळ वाटते? अशी शंका तुला यावी. नारायण नारायण. क्षमा करावी मुनिराज, पण दिवसेंदिवस आमचं जीवन अगदी असह्य होऊन गेलं आहे. देवाच्या मनात आमच्या विषयी सदैव संशयाची भावना आणि तुच्छतेची वृत्ती. आता हा भस्मासूर एवढा मोठा शुभक्त, पण त्याच्या भक्तीचा त्या देवाला भय वाटू लागलाय. म्हणूनच त्या दिवशी इंद्रदेव इथे आले असताना आणि तो नंदी. हा, बोल बोल, मध्येच का थांबलास? तो बघा, तो नंदोबा येतो इकडे. दोन सज्जन बोलत असलेले पाहून पोट उठल त्याचं. मी त्या उलटपेक्षा पाशी थांबतो तुमच्यासाठी. नारायण नारायण. हे काय नारद मुनी, आलात केव्हा आणि असे निघालेत कसे? बस तुझं दर्शन झालं, आता निघतोय मी. कसल्या तरी नवीन खेळाच्या खटपटीत दिसत आहात. का नवीन खेळ काय? तू आणि देवेंद्रालाच खेळ म्हणजे नारायण 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 नारायण. नारद मुनी असे का बरे बोलले असणार? त्यानं कोणी काही सांगितलं बिंगितलं तर नसेल, पण कोण सांगणार? हे असुरा, नारद मुनीशी इतका वेळ इथं कोण बोलत होता? आपण नंदी देवा. हे मला माहिती आहे. माझ्या अगोदर इथं कोण होतं? मी होतो. किरमीर होता. भस्मासूर होता. भस्मासूर नारद मुनीला काय सांगत होता? त्याचं नेहमीच रडगाड की तो भस्म मिळत नाही. का मिळत नाही म्हणाला? दैवाला बोल लावत होता. लाव, देवालाच बोल लाव. त्याची इतकी संधी संपली म्हणावं. भस्मासुरा, असुरांचा पत्ता नाही स्वामी. भस्म चर्चेची व्यवस्था झाली का? मला काहीच सांगितलं नाही स्वामी. हे, येईल तो स्वामीनिष्ठ सेवक, खरा भक्त. भक्तीची पाऱ्या फारच घाईनं करणं होत आहे बरं. इतर भक्तांना असं आणि इतकं झुकतं माप मिळत नव्हतं. छान. निदान स्वतःच्या तरी अनुभवाला विचारून पाहावं म्हणतो मी. नुसतं पाहिलं आणि स्वतःच समावून घेतलं इतकं की लोकात अर्धनारी नटेश्वर म्हणून थट्टेचा विषयच झालो. तर जसं काही कुणाला खरंच वाटेल. पुरे हो, पुरे झालेली साखर पेरणी.
पाहण्याची तीव्र इच्छा झाली आहे. अरे वा, इच्छेसारखी हा माझा सेवक आलाच. हे भस्मासुरा, हे काय, सोड माझे पाय. प्रभू, आधी दासाची एक विनंती मान्य केली म्हणा. अरे कसली विनंती? आज आपल्याला चिता भस्मासाठी काही घटिका थांबावं लागलं. हत्तीच्या, अरे एवढंच ना. नाही प्रभू, ते चिता भस्म मी आपल्याला आणून देऊ शकत नाही, तर आपल्याला ते गोळा करावं लागतं. म्हणजे रे काय? कारण प्रभू, मी ते गोळा करू शकणार नाही, कारण ते भस्म माझ्या चितेच असणार आहे. भस्मासुरा, होय स्वामी, हा माझा आपल्याला अखेरचा प्रयत्न, ही माझ्याकडून आपली अखेरची सेवा. भस्मासुरा, काय प्रकार आहे हा? माझ्याकडून आपली सेवा करू नये अशी सर्वांची इच्छा असते प्रभू, आणि या दासाचं जीवन सर्वस्व तर आपली सेवाच आहे. ती होणार नसेल तर त्याचं अस्तित्व तरी कशाला? म्हणून ते प्रभू संपू दे, प्रभू संपू दे. प्रभू, प्रभू मी अयोनी संभव आहे, म्हणून कुणाकडूनही नष्ट होणार नाही. पण माझी चिता मी सिद्ध केली आहे. आपला आशीर्वाद मिळतात मी त्या चितेत उडी घेईल. भस्मासुरा, पण असं झालं तरी काय? प्रभू, प्रभू मी थकलो, प्रभू मी हल्लो. आजवर सगळ्या प्रतिकूलतेकडे दुर्लक्ष केलं, सगळे अपमान अवहेलना सोचल्या. केवळ आपली सेवा, केवळ आपली भक्ती. पण नाही प्रभू, माझ्या स्वतःच्याच मार्गावर चाललो असता तरी देखील कुणाकुणाला मी त्यांच्याच मार्गावर येतो असं वाटतं. मी त्यांच्याशी झुंज खेळू शकतो, कारण ते थोर आहे आणि माझा मार्ग भक्तीचा आहे. आणि म्हणूनच माझ्या पुढे एकच पर्याय होतो, आत्मसमर्पणाचा. मला आशीर्वाद द्या प्रभू. थांब भस्मासुरा, कोण आहेत ते कुटीलमती? मला कळलंच पाहिजे. असा मुकाडावर राहू नकोस, सांग. नारायण नारायण. नारदा, तुला ठाऊक आहे हा काय प्रकार आहे तो? प्रकार नेहमीचाच आणि अर्थात योग्यच आहे. साक्षात इंद्रपद जर असुराती गेलं तर त्रैलोक्यात काय अहंकार माझे याचा आपण विचार करावा. त्रैलोक्याला मी इंद्रप्रदाची कधीच आशा बाळगली नाही. हे शिवचरण म्हणजेच माझे. हे असं वर करणं मी बोलावं लागतं. तू अजून कंटाळा आहेस बसपासून. अरे कालांतराने आणि तुझ्या भक्ती भावाने इंद्रपद तुझ्याकडे चालून आलं तर तू काय नाकारणार आहेस? नारद मुनी, असं म्हणजे इंद्रच या साऱ्याच्या मागे आहेतच. कुणाच्याही तपश्चर्येचा भंग हा त्याचा हातखंडा खेळत खेळत राहिला आहे. भस्मासुरा, सगळं काही स्पष्ट सांगून टाक. नको नको प्रभू, एवढं या दासाला सांगू नका. नारदा, देवादी देवा, या देवेंद्राचा काही दोष नाही. ज्या असुरापासून स्वर्ग आणि मृत्यूलोक मुक्त केला तो पुनश्च त्यांच्याकडे जाऊ नये एवढा त्याचा साथ हेतू. याकरिता वायू आणि वरुण यांचा घेतलं तरी सहाय्य, तर त्यात एवढं जगभूर झाल्यासारखं काय वर्णाला हवं. देवेंद्राला हा भस्मासूर वाटला संभवित धोका, म्हणून त्यांनी त्याच्या भक्तीच्या मुळावर ठरवलं. तर त्यात युद्धनीती विरोधी नीतीचा काय घडला म्हणताय मी? ही युद्धनीती नव्हे, हे देवत्वही नव्हे. देवांना न सोडणारा फेकटपणा आहे हा. देवेंद्राने जर माझ्या भक्ताच्या मार्गात देण्याचा विलास उचललेला आहे तर माझ्या भक्ताकरिता मी स्वर्गावरही धावून जाईल. भस्मासुरा, तू निश्चिंत राहा. नको नको प्रभू, माझ्यासारख्या असुरासाठी देवा देवा संघर्ष नको. मी अगदी काष्ट भक्षण करायला सिद्ध आहे. थांब भस्मासुरा, याच्या खेरीज आणखी काहीच उपाय नाही का? उपाय आहे प्रभू, पण तो कुणालाच पटणार नाही. कोणता? सांग तर पाहू. मी ज्यांच्या कुणाच्या मस्तकावर हात ठेवी त्याचा तात्काळ भस्म व्हावा असा वर मला महाभयंकर थांबा ब्रह्मांड नायका, या असुराच्या या मागणीला आपण बळी पडू नका. स्वामी, ह्या असुराच्या मनात कपट आहे. नंदिकेश्वरा, कपट माझ्या मनात नाही, कपट तुम्हा सर्वांच्या मनात आहे. आजवर बोललो नाही, फक्त शोषितच राहिलो, पण आता नष्ट व्हायला सिद्ध झालो आहे. मला स्पष्ट बोलायला कुणाचीच भीती नाही. काय स्पष्ट बोलणार आहेस तू? अरे सारा
अधमातल्या अधम असुरापैकी तू एक. प्रभू प्रभू हे अवहेलनेचे शब्द आता नाही ऐकत. आम्ही असुराने असंच खितपत पडायला हवं का? मानवांनाही देवत्व प्राप्त होतं, इंद्रपद मिळू शकतं, तर असुराने प्रमाद केला आहे का? सांगा सांगा प्रभू. आणि असुराची भक्ती देखील केवळ त्यांच्या जातीमुळेच विटाळलेली आहे का? असुरा, तुझ्या शब्दापाठोपाठ तुझी लालसी आसुरे महत्वाकांक्षाच दिसत आहे. फार भयंकर वरदान मागू पाहतो आहेस तू. नाथ नाथ, हा वरदान याला देऊ नका. हा मायावी असुर या वरदानानं सारं त्रैलोक्य आपल्या घशाखाली घालू पाहतो आहे. देवी बोलतायत ते सत्य आहे स्वामी. या असुराच्या कपटी कारस्थानात आपण बळी पडू नये. असुराला असुराच्याच पायरीवर राहू दे. नष्ट झालं तर एक पापच नष्ट होईल. याचा हेतू शुद्ध नाही स्वामी. काय हेतू शुद्ध नाही नंदिकेश्वरा? हे वरदान मी केवळ प्रभू सेवेसाठीच मागतो आहे. केवळ देवशासनाच्या दुर्लक्षामुळं आज मृत्यू लोकांवर मृत्यू दुर्मिळ झाला आहे. मी लोकांना मृत्यू दया मरण देईन आणि तसेच लोक निवडीन की ज्याला मृत्यू हेच वरदान होईल. मी देव कार्यच करीन आणि त्या पुण्यवंताचं भस्म प्रभू चरणी अर्पेन. माझा हेतू शुद्ध आहे प्रभू, उदात्त आहे. येणार असाल तर हाच वर मला द्यावा की मी ज्यांच्या कुणाच्या मस्तकावर हात ठेवीन त्याचा तात्काळ भस्म व्हावा. आपल्या सेवेविना माझा कुठलाच उद्देश नाही प्रभू. हा खोटारडा आहे. कैलासनाथा, तुमचं भवितव्य मला अगदी स्पष्ट दिसत आहे. हे वरदान तुम्ही याला दिलं तर तुमच्या सकट आपण सारेच फसू. हा अधमाच्या हाती साक्षात सुराची पेटती मशाल देऊन आपण सर्वनाशाला आमंत्रण देऊ. नाही देवी, सर्वनाश नव्हे, लोककल्याण, प्रभू सेवा. सुरा, अरे कशाला चांगले शब्द कलंकित करतोस? अरे असुर तू, तुझ्या जातीला चांगलीच ओळखते मी. जात 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 केवळ असुर जाती जन्माला आलोय म्हणून साऱ्याच्या विश्वासाला सजन जनावी पारखा झालोय काय? सांगा सांगा प्रभू. असुराच्या